अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। आदरणीय साई भक्तांनो, पूजा सुट्टेकरता ओम साईराम। आज आपण हिंदी साई सत्र आधारित श्री साई विचारधाराचे दुसरे पुष्प सादर करत आहोत। त्यात आपण साईबाबांचे विचार, अनुभव, उपदेश व प्रार्थना इत्यादी आपण श्रवण करू शकतो। आज 1978ची शिडी कशी होती व शिडीमधील विविध स्थळाची माहिती आपण ऐकणार। हे मी साईबाबांची कृपा आशीर्वादाशिवाय काही करू शकत नाही। शुभकर्माच्या परिणाम स्वरूप आपण संतांच्या कथा व लीला ऐकण्याची इच्छा उत्पन्न होते। एक संस्था दरवर्षी वार्षिक शिडी यात्रेचे आयोजन करते। मी 1974 पासून नियमित पनवेल रेल्वे स्टेशन जवळ श्री साई मंदिरात जातो। तेथील मंदिराचे व्यवस्थापन स्वर्गवासी रामविलास गेंडाजीशी माझा परिचय झाला। त्यांनीच मला श्री साई भक्तांची सेवा, मंदिराची सेवा करण्याचे मार्गदर्शन केले। त्यांनी मला मोलाचे मार्ग करून माझी चांगली प्रगती केली। ते गोरगरिबांसाठी पुष्कळ सेवा करतात। शिडी यात्रा दरवर्षी जातो, परंतु त्यावेळी माझी आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे मी कधी शिडीला जाऊ शकलो नाही। 1978 मध्ये यात्रेकरता त्यांनी मला मोफत घेऊन गेले। ही तारीख होती शनिवार 18 नोव्हेंबर 1998। जेव्हा मी सर्वप्रथम श्री क्षेत्र शिर्डीला गेलो, आम्ही शिर्डीला संध्याकाळी 7 वाजता पोहोचलो। तेव्हा सर्व यात्रेकरूंना शांती निवास हॉलमध्ये ठेवले। तेथे सुमारे 100 ते 150 लॉकर असतात। लॉकर भिंतीमध्ये असल्यामुळे 2 बेगा आराम करतात। त्या संस्थेचे पुष्कळ कार्यक्रम असतात, परंतु आज आपण फक्त 1978ची शिडीची माहिती घेऊ। हे सर्व मी साहेबांची कृपाशिवाय काही करू शकतो। हे ते शांती निवास हॉल, आज जिथे दर्शन लाईनची बिल्डिंग उभी आहे। सर्वप्रथम मी साई समाधीचे वर्णन करतो। ज्यावेळी साईबाबांनी दसरा 1918 मध्ये समाधी घेतली व त्यांनी मोठीच्या दगडीवाड्यामध्ये समाधी बनवली, तेव्हापासून मोठीच्या दगडीवाड्याला समाधी मंदिर नावाने ओळखला जाऊ लागला। समाधी मंदिर दररोज पहाटे 5 वाजता उघडल्यानंतर काकड आरती, सकाळी 6 वाजता महामंगल स्नान, दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती, संध्याकाळी सूर्योदयावेळी 6 आरती आणि रात्रीचे 10 वाजता शेजार व दररोज रात्री 9:15 ते 10 वाजेपर्यंत पालखी मोर्चा असतो। हे 1978 आता सगळे टाईम बदलले। जसं आपण समाधी मंदिरात प्रवेश करतो तेव्हा लगेच डाव्या बाजूला एका भिंतीमध्ये एक मोठी काचेची खिडकी दिसते। तिथे लिहिलं आहे की साईबाबांनी हाताळलेले वस्तू। काचेच्या आतमध्ये श्यामसुंदर घोडाचा 7 सिंगा, कपनी, चिलम, टंबरे, सटका, चरण पादुका, छत्री, ग्रामोफोन, भांडी व फोटो इत्यादी अनेक वस्तू जे साईबाबांनी हाताळले। परंतु आज त्या दीक्षित वाड्यातील साईबाबा वस्तू संग्रहालय ठेवले। आता तिथे नाही, साईबाबा वस्तू संग्रहालय। आता आपण रांगेतून पुढे जाऊ। तिथे साईबाबांची समाधीचे दर्शन करून समाधी पीठांवर साईबाबांची इटालियन मार्बलची अतिसुंदर मूर्ती, जिची स्थापना दसरा 1954 मध्ये स्वामी शरणानंद यांनी केली। आता आपण
मूर्तीविषयी माहिती जाणून घेऊ. पूर्वी साईबाबा संस्थान शिर्डी समाधी मंदिरात जिथे फोटो ठेवत असत तिथे साईबाबांची मूर्ती स्थापन करण्याचे ठरवले. कारण की मंदिरात गर्दी जात असल्यामुळे साई भक्तांना फोटो व्यवस्थित दिसत नाही. म्हणून साईबाबा संस्थान शिर्डी कमिटीने 1953-54 मध्ये साईबाबांची मूर्ती स्थापन करण्याचा प्रस्ताव पास केला. मूर्ती तयार करण्याकरता मुंबईतील 3 शिल्पकार यांना बाबांचे दगडावर बसलेले फोटो व 3-4 इतर फोटो मूर्तिकारांनी दिले. आज बाबांचे हजारो फोटो, पण त्याकडे एवढे फोटो नव्हते, कारण बाबा फोटो काढण्यास मनाई. अशा प्रकारे तिन्ही मूर्तिकारांना बाबांची मातीची मूर्ती ते मॉडेल तयार करण्याचं सांगितलं. त्यापैकी बालाजी वसंत तालीम याची मातीची मूर्ती 5 झाली, यांची मातीची मूर्ती 5 झाली. तालीम विठोबाचे परमभक्त, त्यांनी साईबाबांचा स्मरण करून मूर्तीचा मॉडेल बनवण्यास सुरुवात केली. काही महिन्यात मॉडेल मूर्ती बनवून तयार झाली. तेव्हा शिर्डी संस्थांनी आपल्या कम्युनिटी सभासदांना आणि साईबाबा समवेत राहिलेल्या काही ग्रामस्थ भक्तांना घेऊन मुंबईला आले. मॉडेल मूर्ती दाखवली. तेव्हा ग्रामस्थ जेव्हा तालीमने ती मूर्तीचं आवरण काढलं तर ग्रामस्थ भक्त म्हणून हे प्रत्यक्ष साईबाबाच आहे. अशा प्रकारे तालीमजींना साईबाबांची मूर्ती तयार करण्याची ऑर्डर मिळाली. ऑर्डरनुसार त्यांनी राजस्थानच्या व्यापाराला सफेद मार्बलची ऑर्डर दिली. राजस्थानच्या मार्बल व्यापाऱ्यांनी 2-3 अत्यंत सुंदरसे व्हाईट मार्बल देण्याचे आश्वासन दिले. इकडे काही दिवसांनी तालीम त्या मित्रांनी सांगितले की मुंबई पोर्टवरील 1.5 वर्षापूर्वी तो तुमच्या कामात असेल तर आपण पाहा. त्या तालीमने सांगितले की मी मार्बलची ऑर्डर दिली. जास्त आग्रह या 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 म्हणून आग्रह झाल्यामुळे चिनी व हातोडा घेऊन मित्रासमेत मुंबई पोस्ट कोर्ट गेले. तो दगड माती कचऱ्याने भरलेला आहे. त्याला साफ केल्यावर त्यांनी आपली चिनी हातोड्याने ठोके मारून पाहिल्यावर दमक चमकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तो दगड इटालियन मार्बल होता. आता आपल्याला काय त्यात माहिती असेल तर ते मूर्तिकाराला असं म्हणतात. तर ते मोजमाप करून त्यांची माहिती पडली की आपल्याला मूर्तीचा आकार होता तो टिकला. नंतर त्यांनी शिर्डी संस्थान कमिटीला सभासदांना माहिती देऊन तो इटालियन मार्बल स्वच्छ करून आपल्या तालीम आश्रम जो काँग्रेस भवनच्या समोर आणि लेमिंटन जवळ आहे इम्पॉर्टंट टक्केच्या समोरच्या गल्लीत आणला. नंतर साईबाबांची पूजा व नाव घेऊन साईबाबांना आवाहन करून मूर्ती घडवण्याची तयारी सुरू केली. काही महिन्यात मूर्तीचा अर्धा भाग सुंदर म्हणून तयार झाला, परंतु मूर्तीच्या पायाजवळचा भाग ठिसूळ असण्याची शक्यता नव्हती. आता हे ठोका करत होता, हा पोकळा वाजतो, तो ठिसूळ असण्याची शक्यता नाही. हे विचार करायला लागले आता काय करायचं. जवळून घेतला तर पाय फुटला तर संपूर्ण मूर्ती फुकट राहील. आणि साहेबांची प्रार्थना केली आणि मूर्तीच्या पायावर अनावश्यक भाग आपोआप होईल. व साईबाबांची इटालियन मार्बलची 5 फूट 5 इंचाची सुंदर मूर्ती तयार झाली. व ती मूर्ती साईबाबा संस्थानतर्फे दसरा 1954 रोजी स्वामी शरणानंद म्हणजे वामनराव पटेल त्यांनी नंतर नाव त्यांचा स्वामी झाला
यांच्या हस्ते समाधी मंदिर स्थापन केले. आज लाखो भाई मूर्तीचं दर्शन पण दगड कोणी पाठवला, कधी आला, काय आला, अजून परत त्या दगडाबद्दल कोणाला माहिती नाही. साईबाबाचीच कृपा आहे. आणि पूर्वी 78 ते 85 मध्ये समाधी मंदिरला 50 पैशाचा अभिषेक तुम्ही पिठवून करून समाधीचा अभिषेक करून 78 ते 85 त्याच्याकडे मला माहिती नाही आहे. आणि समाधी बांधून तुम्ही किती वेळ बसू शकत होता. साईबाबा पाहत होता, पोटी होत होता, भजन करत होता, कोणी चला चला बोलत होते. पण शिर्डीके साईबाबा मनोजपूरचा पिक्चर आला आणि ते एक एक घटना कमी कमी होते. आता आपण समाधी मंदिरातून पाठीमागच्या बाजूने बाहेर पडू, तिथे गुरुस्थानचे दर्शन करू. तेव्हा बाबा 16 वर्षी येथील वृक्षाच्या खाली प्रकट झाले. तेव्हा नाना चौधरीच्या आईने त्यांचे वर्णन एक तरुण स्फूर्तीला अतिरूपवान बालक असे केले. जेव्हा शिर्डी गावाल्याने श्री खंडोबाला विचारून मी कोण आहे, त्या वृक्षाजवळ खोदल्यानंतर एक भुयार लागला. त्यामध्ये 4 पंत्या पेटलेल्या होत्या. तो फुलाचा हार आत्ता तसं कोणी व्हायला आहे असे वाटले. त्या साईबाबांनी सांगितले की तू माझ्या गुरुची समाधी आहे, ते भुयार आता बंद कर. नंतर गावाल्याने ते भुयार बंद करून साईबाबांचे गुरुस्थान म्हणून प्रसिद्ध झाले. आपण तुमच्या साहित्यात बघतो बाबांचे गुरुस्थान 1941 मध्ये जरा तो गुरुस्थान जरा मोठा टाईप केला होता आणि मंदिर बांधला. नेमवृक्ष मंदिराच्या आतमध्ये वृक्षाचं झाड आहे. झाडाच्या समोर बाबांच्या पादुका आहे. गुरुस्थान म्हणून बाबांच्या पादुका आहे. आणि झाडाच्या बाजूला एक मोठा फोटो आहे. आणि फोटोच्या समोर शिवलिंग आहे. सांगतात का शिवलिंग मेघाजीचं. आणि शेजारी साईबाबांची 2.5 फुटाची मूर्ती आहे, जिची स्थापना 1974 मध्ये केली. म्हणजे 78 आहे, 74 4 वर्ष आहे. झाडाच्या समोर पादुका समोर केल्यानंतर आहे. आपण शेजारी असताना आपण सर्व भक्तगण निमवृक्ष, पादुका, फोटो, शिवलिंग, साईबाबांचे दर्शन करून समोरच्या खांबावर एक धूप जाळले. तेथे दर गुरुवारी व शुक्रवारी धूप जाळल्यास आपले कल्याण असे साईबाबा सांगतात. आपण आता गुरुस्थानातून बाहेर जाऊ द्वारकामाई मशीदमध्ये. द्वारकामाई मशीद अति महत्त्वाची आहे की बाबा तिथे 7 वर्ष आहे. मंदिराच्या मशिदीला पहिले प्रणाम करून असो. द्वारका मशीदच्यामध्ये आत प्रवेश केला आपण, प्रथम बाबांची चूल दिसते. चुलीसमोर एक खांब आहे. बाबा त्या खांबाला टेकून बसून जेवण बनवतो. बाबा त्या चुलीवर जेवण बनवून सर्व भक्तांना जेव घालतात. चुलीच्या मागच्या बाजूला एक छोटासा मंदिर, त्यात छोट्या चरण पादुका आहे. ती जागा म्हणजे बाबा तिथे उभे राहून सूर्यस्नान घेत असतात. आता आपण 3 पायऱ्या चढून मंदिराच्या वरच्या बाजूला, खालची बाबा वरच्या बाजूला तेथे धोनी माताचं दर्शन करतो. पूर्वी गिर असल्यामुळे कोण अगरबत्ती टाकत होता, कोण धूप टाकत होता, कोण कापूर टाकत होता. आणि धोनी माता अतिशय सुंदर होती. आता नाही, कारण आता तिथे सगळी काप लावलेलं ते पूर्वी सांगतो. मग पलीकडच्या बाजूला धुनीच्या गेलो तर तिथे कोलंबा पात्र दिसते. बाबा 5 घडीचे भिक्षा मागत त्या कोलंबा पात्र आणून ते भिक्षा आणून तो पदार्थ ठेवून खात असतात. त्याच्याकडून पुत्री मांजर सगळे खात होते बाबाच्या बरोबर. त्याच्या बाजूला एक मातीचा माठ आहे. त्यातले पाणी भक्तगण तीर्थ स्वरूप पित असतात. त्या समोर एक भिंतीवर चादर लावली दिसते. ती भिंतीला मशीद म्हणतात. मी कधी मशीदीत गेलो नाही, पण मशीद जागा सांगतो. आणि त्याच्यासमोर पंक्त्या आणि दिवे आहेत. मोठे दिवे आहेत. मोठ्या समयामध्ये बाबा रोज दिवे पेटवत असत. बाबा शिर्डीच्या दुकानदाराकडून एक टिनपात्र रोज तेल मागायला जा, त्यातून रोज दिवे व समय पेटवत असत. परंतु रोज तेल मागण्यामुळे दुकानदार त्रस्त झाले होते आणि बाबांना तेल देण्यास नकार दिला. बाबा रिकामा टिनपात घेऊन शिडी मारला. टिनपात थोडे तेल होते, त्यात थोडे पाणी टाकून ते तेल पाणी तोंडात पिले, थोडा तोंडामध्ये ठेवून आणि काय म्हणते तोंडात पाणी पुन्हा टिनमध्ये ओतून टाकले. व सर्व दिवे समय तेल भरून ते पाण्याने भरून देव समय रात्रभर तेवत ठेवले. देव समय रात्र तेवत राहिल्याने
गावकरी दुकानानं आश्चर्याचा धक्का बसला. बाबांचा हा चमत्कार म्हणून दुकानदाराने बाबांची माफी मागली. बाबांनी सांगितले की भविष्यात असे कृत्य करू नये म्हणून त्यांना माफ केले. ते खरे संत असतात, त्यांना शत्रू आणि मित्र असतात, त्यांच्या मनामध्ये अहंकार कधी नसतो, पण ते सगळे त्या माफ होते. ते असं मनात ठेवत नाही. म्हणजे आपल्याला असं आपण मनात ठेवतो, पण ते कशीच काय ही खरी संतांची लक्षण. समेच्या एका कोपऱ्यामध्ये एक जाता दिसतो. जात्यामध्ये बाबा गहू दळत असतात. एक दिवशी शिर्डीच्या आजूबाजू जवळपासच्या गावामध्ये प्लेग म्हणजे हैजाचा प्रकोप चालू होता. अनेक जण मृत्यू पडत असतात. कोरोनाला आपण बघतो टीव्हीमध्ये एकामागे एकामध्ये लाईन लागलेल्या मृत्यूंच्या, तसं त्याला प्लेग म्हणून म्हणत होतं. त्यामुळे बाबांनी काय केलं, एका सोमामध्ये गहू घेऊन दळायला सुरुवात केली. त्यावेळी गाववाले पाहण्याकरता मशिदीमध्ये जमा झाले. त्याची त्या धाडसी स्त्रियांनी बाबांना बाजूला सरून स्वतः दळण दळण्यास प्रारंभ केला. मने मने विचार करायला लागले की बाबांना ना घर न दार, त्यामुळे या पिठाचं काही करणं काम नाही असे समजून बाबांचे गुणगान करत सर्व पीठ दळून झाल्यावर त्याचे 4 सामान भाग केले. 4 सामान केल्यावर ते घेऊन जाण्यास निघाले. इतक्यात बाबा काय झाले, बाबा एकदम कोणते होऊन आपण शब्द बोलू लागले व 40 जणांना सांगितले की ते पीठ गावाच्या 4 वेशींना पसरून टाक. त्यानंतर शिर्डी पीठ गावाच्या वेशीत टाकून दिल्यावर त्यामुळे शिर्डी गावामध्ये प्लेगचा प्रकोप आला नाही. आज आपण कोरोनामुळे साऱ्या जगभरामध्ये 32 लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. अमेरिकेमध्ये 6 लाखाच्या वर, भारतात सुद्धा 2.5 लाखाच्या वर लोक मृत्यू पडले. जिकडे तिकडे 4 लाख 1 लाख 2 लाख हे चालू आहे. आपल्या भारतात जगामध्ये साधू संत महात्मे गुरु सद्गुरू फादर मौलावा प्रत्येक धर्माचे लोक चिकार आहेत, पण कोणी आपल्या एरियामध्ये कोरोनाचा प्रसार थांबवला. आपल्या एरियामध्ये सगळीकडे तर सोडून द्या. त्या प्लेग कोरोनामुळे एक सिद्ध झालेलं आहे का कोणत्याकडेही देवी शक्ती नाही. ते प्रवचन सुंदर करतील, त्यांचा आश्रम मोठा असेल, बुद्धी पण त्यांना चिकार, त्याच्याबद्दल आपलं काय नाही, पण देवीची शक्ती आहे ती यांच्याकडे नाही. कोरोनाने सिद्ध केली. पीठ दळण्याचा अभिप्राय गव्हाचा नसून आपले पाप, दुर्भाग्य, मानसिक तथा शारीरिक स्थिती. जात्यामध्ये 2 पाट्यामध्ये वरचा पाटा म्हणजे भक्ती, खालचा पाटा म्हणजे कर्म. दाताची मूठ जो आपण पकडतो त्या दांडा म्हणजे ज्ञान. बाबांचा दृढ विश्वास होता की मनुष्य हृदयातून प्रवृत्ती, आसक्ती, अहंकार आणि घृणा नष्ट होत नाही. ती नष्ट होणं अत्यंत कठीण आहे. तो परत ज्ञान आत्मवृत्ती संभव. दात्याच्या बाजूला एक कपाट आहे, त्यामध्ये गव्हाचा पोता दर राहून बदलला. तो गव्हाचा पोता ज्यावेळी बालाजी पाटील नेवासकर आपल्या शेतामध्ये धान्य पिकवत असतात, दुसरं धान्य बाबांच्या समोर आणून जे धान्य बाबा त्यांना परत देत त्यातून आपल्या कुटुंबाचे वर्षभर पोषण करत हा क्रम अनेक वर्ष चालू होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने तो चालू ठेवला. त्यांच्या स्फूर्ती पित्तर्थ हा गव्हाचा पोता ठेवला होता. ज्यावेळी बालाजी पाटील निवासकरांचं निधन झालं तर 13 वेळेला त्यांनी बोलवल्यापेक्षा 3 पट माणसं असतात. त्यांची सून घाबरून गेली का आपल्याला जवळ अवकळा पडला आपल्या कुटुंबाची अपकृती. सासूने सांगितलं हे जेवण आपलं नाही, साईबाबाचं जेवण आहे. हे कपड्या जेवणाच्या ह्याच्यात संपूर्ण कपड्याने झाकून घ्या, थोडंसं काढून ते जेवण वाढतं. आणि काय आश्चर्य, 3 पट माणसं जेवण सुद्धा जेवण शिल्लक राहतं. त्यांची खरोखर बाबांची श्रद्धा असते तर बाबा त्यांच्या पाठीशी असतात. साहेब बाजूला एक फोटो आहे, त्याला दाखवले फोटो असे म्हणतात. सन 1917 मधील गोष्ट आहे. राबदून मुंबईचे प्रधान मुंबईहून चित्रकार शाबराव जयकरांना बाबा सोबत बसून रंगीत फोटो तयार करण्याकरता नियुक्त केले. जेव्हा ते शिर्डीला आले तर बाबांनी फोटो काढण्यास मदत केली, परंतु श्यामा व मोरेचे प्रधानी बाबांना विनंती करून राजी केली व फोटो तयार झाले.
फोटो तयार झाल्यावर बाबांनी फोटो पाहायला सांगितले की आता मी या फोटोद्वारे जागा देऊन माझ्या भक्ताची प्रार्थना मी ऐकून त्यांना उपदेश देऊन त्यांच्या समोर सांगितले. द्वारकामी फोटोच्या पुढे बाबांच्या पादुका, फोटोच्या दुसऱ्या बाजूला एक चौकोनी दगड, तिथे लिहिले आहे की साईबाबा या दगडाची सांगतात. त्या दगडाची पण एक गोष्ट आहे. नाशिकचे रामजी पूर्णपणे मानसिक रोगी म्हणजे पेढा रस्त्यावर 20 त्रास देत तो पडतो. त्यांच्या घरातल्या मंडळींनी त्याच्यावर पुष्कळ उपचार केले परंतु बरं झालं. जसं आपल्या घरात कोण आजारी असेल तर घरात काही प्रॉब्लेम झाला आपण साधूकडे जातो, कोण मातीकडे जातो, भक्ताकडे जातो, बाबा ज्योतिषकडे जातो. ते सांगतात तसं आपण ते करतो, उपयोग शून्य, पैसे फक्त जातात. तसं त्याच्या लोकांनी पण पुष्कळ त्याच्यावर उपचार केले पण काही फरक पडला नाही. असेच एक दिवशी श्यामा नाशिकला गेले होते. ते त्यांनी रामजीच्या घरवाल्यांना भेटले. घरवाले त्याला भेटले श्यामाला. त्यांनी रामजीच्या वेडेपणाची माहिती दिली. तर श्यामाने सांगितले की त्याला शिर्डीला घेऊन जा, तेथे बाबाच्या सानिध्यामुळे तो चांगला. नंतर त्याच्या घरवाल्यांनी नुसत्या कष्टाने त्याला शिरवलं. एका वेड्याला शिर्डीला घेऊन जा, आता सगळ्या गाड्या नव्हत्या, हा कठीण काम असतं. त्यांनी नेलं त्याला शिर्डीला. शिर्डीला गेल्यावर बाबाचे स्नानाचं पाणी त्याला प्यायला दिली, सर्व अंगावर शिंपडले, त्यामुळे तो बरा. तेथे उपस्थित असलेले गाव भक्तगणाने हा चमत्कार आपल्या डोळ्यांनी पाहिला. तो रामजी बाबाचा परम भक्त झाला, बाबाचा भक्त झाला. त्याकरता रामजीच्या आईने तो चांगल्या झाल्यामुळे बाबांना दक्षिणा स्वरूप हा दगड दिला. त्यानंतर त्या दगडावर बसून बाबा स्नान करतात. असं आपण बाथरूममध्ये स्नान करतो. पैसेवाले मोठे बाबा महंत जे असतील त्यांचा मोठा आश्रम, मोठा बाथरूम असतो, टप असतो, त्याच्या मानानं. पण बाबा आमचे अत्यंत साधारण, त्यांनी कधी बडेजा वगैरे टाकला नाही, ते दगड असतो. तर आता आपण करू तसं आपण 3 शेड्यावरतीचं लोकांच्या 3 शेड्या खाली होतो. आता आपण खाली उतरून तुळशी वंदन केलं. जेव्हा मार्गशीर्ष पौर्णिमा 1880 मध्ये बाबांना दमामुळे अधिक त्रास होता. त्यात आणि बघत माणसाने सांगितले की मी 3 दिवस प्राण ब्रह्मांड, 3 दिवसात परत आलो तर ठीक, या ठिकाणी माझी समाधी तयार आहे. परंतु बाबा 3 दिवसांनी जागर झाले. ही जागा म्हणजे तुळशीवन. तुळशीवन येथे समाधी करण्यासाठी बाबांना सांगितलं होतं. आणि मसिबनचं कासव आहे, या ठिकाणी बाबा 3 दिवस महादेवाजीच्या आपल्या डोक्यात मांडीवर 3 दिवस आपले शरीर ठेवलं. तो म्हणजे कासव. पुढे जाऊन एक मोठा दगड दिसतो, तो दगड म्हणजे बाबाचा सिंहासन. असे सांगतात की जेव्हा बाबा लेंडी जंगलात मध्ये जात, त्या लेंडीनं आल्यावर स्त्रिया त्या दगडावर कपडे धुवत असतात. आपण बघतो खेडेगावामध्ये नदीमध्ये किंवा काळ्यामध्ये खेळायच्या बायका कपडे वगैरे घेऊन जातात, तसे या स्त्रिया पण जातात. पण एक दिवशी लोकांनी पाहिले की लेंडी जंगलात गेल्यावर बाबा त्या दगडापासून ध्यानधारणा करत. त्यामुळे गावल्यांनी त्या दगडावर द्वारकामी मस्जिद आणले. तो तेव्हापासून तो दगड बाबांचा शांत. दगडाच्या दोन्ही बाजूला, एक बाजूला श्यामदास घोड्याची प्रतिमा आहे, दुसऱ्या बाजूला वाघाची प्रतिमा. आणि दगडावर साईबाबा अति मोठा सुंदर दगडावर बसलेले साईबाबांचा अति सुंदर फोटो आहे. आपण वाघाची गोष्ट आपण दाखवतो बाहेर. वाघाचं सिंहासन आता आपण बघतो मोठमोठे, आपण टीव्हीवर बघतो का संतमध्ये गेलो, मोठमोठे साधू संत महात्मा त्यांचं आलिशान सिंहासन असतो, बाजूला नवड वगैरे असतात, त्याच्यावर ते प्रवचन करतात. पण बाबांना त्यावेळेला गोपाळराव कुटी, नकासाची असे बरेच लोक होते का त्यांनी बाबा सांगितलं तर असं काय जे सांगितलं. बाबांकडे पण 600 ते 700 रुपये रोज जमा. निंबाळकरचे प्रसाद सांगितले 600-700 रोज जमा होते. त्यावेळेचे गव्हर्नमेंटचे बाबांकडे असते. बाबा काय करत, लाकडं आणतात धुणीसाठी
आणि जेवू घालत आणि शिल्लक राहिला रात्री झोपताना बाबा शून्य पैसा. बाबांनी जर मनात आणला असता तर मोठा आश्रम बनला असता, पलंग बनवला असता, पण बाबांनी त्या पैशाचं स्वतः कमी केलं, फक्त तंबाखू आणायला. बाबांनी त्याची कधी उपयोग करून घेतला. वाघाच्या समाधीच्या म्हणजे बाबांच्या समाधीच्या 7 वर्षांची गोष्ट आहे. 3 दरवेश वाघाच्या गावोगावी जाऊन प्रदर्शन करतात, त्यामुळे त्यांना भरपूर धन प्राप्त होतं. वाघाच्या समाधीच्या बाबांच्या समाधीच्या 7 वर्षांची गोष्ट. 3 दरवेश वाघाचे गावोगावी जाऊन प्रदर्शन करतात, त्यामुळे त्यांना भरपूर धन प्राप्त होतं. वाघ रुग्ण वृद्ध झाल्यामुळे त्यांनी पुष्कळ ठिकाणी चिकित्सा केली व सगळे प्रयत्न उघडले. त्यांच्या कानावर साईबाबांची कीर्ती पडली. तेव्हा त्यांनी वाघाला बांधून बैलगाड्यात बसून शिर्डी द्वारकामाई मशिदीबाहेर आणले व 3 दरवेश बाबांना भेटून ती सर्व काही सांगून बाबांनी वाघाला मध्ये आणावं सांगितलं व त्या दरवेळी वाघाला बाबांच्या समोर आणले. जसा वाघ मशीदीच्या पायऱ्यावर पोहोचला त्याने बाबांना तेच असं दर्शन करून मागे गेले व आपली मान खाली घालून दिली. तेव्हा दोघांची दृष्टी समोरासमोर झाली. त्याने बाबांकडे प्रेमदृष्टीने एकटेच पाहावेच लागले. आपले शेपूट हलवून 3 वेळा जमिनीवर आपटून तरी प्राण त्याग केले. त्यावेळी दररोज पुष्कळ दुःखी झाले, परंतु त्यांना माहिती होते की वाघ रोगग्रस्त बाबाच्या चरणावर मृत्यू झाल्यामुळे त्याला सद्गती मिळाली. आता आपण चावडीत प्रवेश करू. बाबा एक दिवस मशिदीमध्ये, एक दिवस चावडीत प्रवेश. त्या मशिदीतून चावडीत जात त्या गावकरी व भक्त मंडळी मोठ्या मिरवणुकीने बाबांना वाजत गाजत घेऊन जातात. त्यावेळी भक्तांनी बाबांसाठी पालखी आणली बघून, तर बाबांनी त्या पालखीचा उपयोग कधीच केला नाही. नंतर काही भक्तांनी काही वेळात काही दिवसानंतर एक रथ बनवला. बाबा पालखीत बसले मग रथ बनवला, पण तरी बाबा त्या रथामध्ये कधीच बसले नाही. ते दोन्ही आपल्याला वास्तू सांगणं म्हटलं आहे, पण बाबांनी कधी उपयोग केला नाही. बाबा चालत वय जरी झाला तरी हाताला पकडून दोघांना खांद्यात पकडून चालत होतं. आता आपण बघतो मोठे साधू संत मोठमोठ्या मिरवणुकीने जातात, पण बाबांनी कधी असं जिवंत असताना कधीच केलं. चावडीवर प्रवेश करतात समोर साईबाबाचा फोटो फ्रेम केलेला दिसतो, मोठा फोटो. म्हणजे आता जी लेडीजची लाईन आहे त्या लाईन पूर्वी एकत्र होत्या, आता वेगळं आहे. त्याला नमस्कार करून त्याच्या बाजूला एक पलंग दिसतो. त्या लिहिले आहे की साईबाबांचे अंतिम स्थान ह्या पलंगावर. त्याच्या बाजूला एक खुर्ची आहे, त्या लिहिले आहे की ही खुर्ची बाबांची वेळच आहे, पण बाबा कधी त्या खुर्ची बसले नाही. आता आपण चावडीच्या दुसऱ्या बाजूला तिथे स्त्रिया आणण्यास मला येईल, परंतु स्त्रिया खुल्याची जाळी होते त्यात पाहू शकतो. ज्या जागेवर फोटो ठेवला आहे त्या जागेवर बाबा बसत रात्री निमंत्रण करतात. चावडीमध्ये पुष्कळ देवदत्तांचे फोटो आहेत, झुंबर पण आहे. भक्तांनी चावडीमध्ये नियमस्वरूपाने त्यांचे पूजन अर्चन आरती 10 डिसेंबर 1909 मध्ये प्रारंभ. 10 डिसेंबर 1909 चावडीमध्ये पहिली प्रारंभ. चावडीच्या समोर चावडीचा भारत समोर हाजी अब्दुल्लाची झोपडी. अब्दुल्ला बाबांच्या वेळी मध्ये साफसफाई करणे, देवभक्तांनी बाबाच्या जे रस्त्यात जाते त्यांची पण बरोबर रस्त्याने काढणे, बाबांचे अनेक कामं करतात. जवळजवळ बाबांच्या 26 वर्ष तो जवळ होता. त्यांच्या झोपडीमध्ये बाबांच्या वेळची काय वस्तू आहे, तेथून आपण दक्षिणमुखी हनुमान मंदिरात त्यामध्ये 2 हनुमानच्या मूर्ती दिसतात असे सांगतात. एक शेडी गावाची, दुसरी वीर गावाची. वीर गावामध्ये पूर आल्यामुळे मूर्ती पुराबरोबर वाहत आली व तिची स्थापना हनुमान मंदिरात केली. अशा प्रकारे 2 हनुमान मूर्ती आहेत त्या देवळात. पण आता मंदिरचा जीर्णोद्धार केल्यामुळे त्या मूर्ती साईबाबा
वस्तू संग्रहालयात ठेवल्या असून त्या जागी सुमारे 5 फुटाची मोठी हनुमानची मूर्ती ठेवली. आता हनुमानची मोठी पाहतो. त्या मंदिराचे जीर्णोद्धार साईबाबांच्या वेळी भक्तांनी केला आणि आता साईबाबा संता शिर्डी संतांनी केला. या मंदिरात देवीदास, जानकीदास अन्न कितीतरी भक्त साधू संत साईबाबांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत असतात. आता आपण 3 मंदिराकडे जाऊ, दर्शनाकडे जाऊ. प्रथम गणपती मंदिर, द्वितीय शनी महाराज मंदिर, तृतीय बाजूबाजूला 3 मंदिर. त्या मंदिराचा जीर्णोद्धार साईबाबांनी त्या पाटील यांच्याकडून दिली. आणि शंकरमध्ये बाहेर आल्यावर आपल्याला वाघाची समाधी आहे. या 3 मध्ये दर्शन करून आता आपण लेंडीवेळ चालत जाऊ. लेंडीवेळ चालत जात असता रस्त्यामध्ये 4 समाध्या आपल्याला दिसतील. त्याचा दर्शन घेऊन पहिली अब्दुल्ला, त्याची मी तुम्हाला आताच माहिती सांगितली. दुसऱ्या तात्या पाटील. तात्या पाटील बायजाबाचा मुलगा होता. त्यांनी बाबांची आणि मशिदीमध्ये भरपूर सेवा केली. बाबांवर तो 14 वर्ष बाबांच्याकडे होता. मासापती तात्या पाटील बाबा 14 वर्ष होता. तो बाबांना मामा म्हणतो. तिसरा भाऊ महाराज कुंभार, त्याला त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाही म्हणून ते सांगू शकत नाही. चौथं आहे नानावली. नानावली एक दिवस बाबांच्या जवळ जाऊन बाबांना सिंहासनावरून उठवले. स्वतः त्या सिंहासनावर बसला. काही वेळाने उठून बाबांना पुन्हा सिंहासनावर बसून पळून गेला. बाबांना सिंहासनाच्या चरणावर मस्तक ठेवले. अशा बरे अचानक उठण्याची व आज्ञा देण्याने बाबांना यांची ती प्रसन्नता दिसली नाही. आता आपण सामान्य म्हणतो साधू संत महात्मा कोणी असो, मंत्री संत्री, त्यालाच आपण त्याच्या आसनावर खुर्चीवर उठवला तर आपला एकदम भडकल आणि त्याचे जर आजूबाजूला अनुभव असेल तर जो माणूस उठवल त्याला मार खाईल, म्हणजे मजबूत मार खाईल. बाबा थोडा पण अहंकार होता. ते उठवलं बाबांना काही फरक पडला नाही म्हणून बाबांचं नाव त्या समाधीचे दर्शन करून आपण लेंडी बागेकडे जाऊ. तेथे बाबांनी जिचे खारट पाणी गोड करून त्या विहिरीच्या पाणी सर्वांना उद्धार करून दिले. त्यांचे दर्शन करून नंदादीपाचं दर्शन. नंदादीपाच्या दोन्ही बाजूला मोठे 2 वृक्ष आहेत, ते बाबांचे वळपासून. त्यापैकी पिंपळाच्या झाडाला नवग्रहाचं आवाहन करून त्याला बाबांनी जीव दिला. आपण जर पिंपळाच्या जवळून खाली बाजूला बघितलं तर 9 मुळे असं आपल्याला बघितलं नाही तर 9 मुळे व्यवस्थित होतं. नंदादीप नेहमी तेवत असतात. तेथे भक्तगण 9 प्रदूषण घालून नवग्रहाची शांत मी सुद्धा ज्या शिबिर जात असतो त्या 9 प्रदूषण घालत असतो. लेणी भागात अंगवृक्षाकडे दत्तात्रयाचे छोटे मंदिर. काही भक्तांना बाबा दत्ताचे अवतार, काहींना पांडुरंगाचे अवतार म्हणतात, रामाचा अवतार म्हणतात. पण बाबा प्रत्येक देवताचे अवतार ज्याची भावना कसं त्यांना दिसते. त्या दत्ताच्या मंदिरच्या मागे श्यामसुंदर घोडाचे समाधीचे दर्शन. श्यामसुंदर घोडा बाबांच्या चौड्यामध्ये सर्वात पुढे शासन करून घोडा. आत्ता आपण द्वारकामाई, समाधी मंदिर व सावळी येथील बाबांच्या हाताळ्या वस्तू होत्या. पण हे काही सर्व साईबाबा वस्तू सम्राट ठेवले. तिची वेळा तो साईबाबा वस्तू सम्राट ठेवले. आता तिथे काय त्यामध्ये पालखी आहे, रथ आहे, दानपेचे फोटे, अन्य काही पण फोटो आहे वस्तू असून त्याचे दर्शन घेऊन आता आपण खंडोबा मंदिराचं. खंडोबा मंदिर जायच्या आधी रस्त्यामध्ये कानिपान मंदिर आहे. बाबा कानिपान मंदिर नेहमी जात असतात. तो कानिपाचं दर्शन करू. खंडोबाचा मंदिर साई शिर्डी बस स्थानकाजवळ आणि साईनाथ हॉस्पिटलच्या शेजारी. जेव्हा बाबा चांदबाई पाटला भाच्याच्या लग्नाच्या वर्धेवर शिर्डी येथे आले त्या भगत माणसापतीने त्यांना अहो साई असे स्वागत केले. त्या दिवसापासून त्यांना साई नावाने ओळखतो. सर्ववाडी माणसे
लग्नानंतर परत धूपखेडा गावात निघून गेली. पण साईबाबा शेवटपर्यंत शिर्डीतच झाले. आता आपण बाबांच्या स्वामीत असलेल्या भक्तांच्या घडतो. सर्वप्रथम आपण भगत म्हाळसापती यांचे सुपुत्र मार्तंड म्हाळसापती यांच्या घरी म्हणजेच म्हाळसापोती या घरी तेथे म्हाळसापती यांची समाधी असून ते बाबांची कपडी, काही शिक्के, चरण पादुका आणि चांदीची आवरण असलेली छडी त्याचे दर्शन करून मार्तंड म्हाळसापतीचे दर्शन करून ते लहानपणी बाबांच्या अंगाखांद्यावर खेळून वडिलांच्या समोर मधुर सेवा. त्यांचे लग्न 1910 मध्ये साईबाबांनी करून दिले. आज म्हणजे 1918, आज म्हणजे 1918 साली ते 85 वर्षाचे असावे. बाबांच्या समजवेळी ते 28 वर्षाचे होते. त्यांना दर्शन देऊन नमस्कार करून आता आपण लक्ष्मण शिंदे यांच्याकडे. लक्ष्मण शिंदे बाबांना जेवण देत असत. एकदा बाबांनी लक्ष्मण शिंदेला सांगितले, मला फार भूक लागली, काय खाय. तेव्हा लक्ष्मण लगेच घरी जाऊन भाजी व भाकरी म्हणून लगेच करून बाबांना दिली. बाबांनी काय केलं, बाबांनी त्या भाकरीचे तुकडे तुकडे करून जो भुका कुत्रा होता त्याच्या तुकडे टाकले. ते पाहून लक्ष्मण नाराज आहे. तिने सांगितले की बाबा, मी आपणासाठी घरावर भाजी भाकर घेऊन आलो, आपण ती न खाता कुत्र्याला देऊन टाकली. अतिशय नाराज झाली. तेव्हा बाबाने तिला सांगितले, लक्ष्मी, कुत्र्याची भूक शांत करणे म्हणजे मला कुत्र्याची भूक शांत करणे मला तृप्त करणे त्याला परमात्मा असतो. जो भुकेलेला जेवण देतो म्हणजे मला जेवण, जो भुकेलेला जेवण देतो म्हणजे जेवण. म्हणजे आपण बाबांना काही प्रसाद नैवेद्य दाखवला, कुठच्याही भुकेल्या माणसाला कुठल्या प्रसाद दिला तो बाबांना करतो असा मोलाचा उपयोग केला. त्यानंतर लक्ष्मणी किडे मुंग्यांना साखर, कुत्री मांजर वगैरे असतात त्यांना भाकर वगैरे द्या. त्याच्यानंतर आधी नाही, लक्ष्मीबाईंनी बाबांची पुष्कळ सेवा केली. म्हणून बाबांनी समाधीच्या वेळी लक्ष्मीला पहिले 5 दिवसातून 5 दिले. लक्ष्मी रडतच होती. पुन्हा 4 असे 9 चांदी शिक्के दिले. ते एका फ्रेममध्ये त्यांनी ठेवलेले आहे. त्या लक्ष्मी समोर ते चांदीच्या शिक्क्याचे दर्शन त्यावेळी पण 9 चांदी शिक्के दर्शन करून आपण आता बालाजी पुढे घेऊ. आता जरा काही आता युट्यूबवर बघितला तर तिला 9 तुमचे 18 शिक्के आहेत. त्यांच्या घराण्याचा वाद आता खरे गोष्ट मोठे मी नाही. मी 3 वर्ष शिकलेला घेऊन आता त्याच्या पण पूर्वी आम्हाला ते दर्शन मिळत होतं म्हणून मी पूर्वीची माहिती देतो. बालाजी पिलाजी गुरु व त्यांचे वडील बाबांचे वडील सनई चोगडावर बाबाजी समजवली जे स्नान घातले अंतिम त्या त्यांच्या कमळाचा तुकडा त्यांच्याकडे. त्या कपड्याचे दर्शन घेऊन आपण दर्शन घेऊन सामाज तो कमळाचा तुकडा मी अतिशय ज्या संतांवर मी सेवा करतो त्यांच्या रूममध्ये मी पूजा करतो तो अतिशय मी जवळून तो कपडा बघितला. एका काचेच्या फ्रेममध्ये तो फ्रेममध्ये साहेबाच्या बरोबर तो कपडा ठेवला होता आणि प्रत्येक सत्संगामध्ये घेऊन जात असा. एकदा विदेशच्या दौऱ्यात सत्संग जाताना ती बॅग होती कपड्याची, त्या उठी सगळं असायचं. ती बॅग त्या बॅग हे पकडून तयार केली. म्हणजे काय झालं, बाबा त्यांच्यापासून दूर गेले व त्या संस्थांची प्रगती असते 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 कमी होती. आता तुम्हाला इतपत कमी झाली का 21 मध्येच ते संतांचं रजिस्टर होतं इतपत ती परिस्थिती आली. त्याचे 4 कारण आहेत तर ते तुम्हाला मी शेवटला सांगणार का बाबा राम झाले होते. श्यामा म्हणजे माधवराव देशपांडे. श्यामा बाबाजवळ नेहमी राहत. ते शिक्षक होते. द्वारकाई मस्जिदमध्ये त्या बाजूला त्यांची शाळा होती. शाळा तर देवी बाबांना 5 नंतर ते बाबाच्या सेक्रेटरी होते. कितीतरी भक्त बाबांना विचारायच्या आधी श्यामा शिकवले. बाबा श्यामा सांगत तुझा व माझा 5 जन्माचे नाते. बाबांनी त्याला 4 ग्रामचे दर्शन घडविले.
बाबाने गणपतीची सुंदर मूर्ती त्यांना दिलेली आहे. बाबा त्यांच्याकडे 2 वेळा जाऊन लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, ऋषिकेश महाराज अनेक भक्त त्यांच्याकडे जात येत असत. आता त्यांचे सुपुत्र उद्धवजी व त्यांची धर्मपती कुसुमजीला बाबांचे उद्धवजी लहान वयाचे होते. ते बाबांना खेळत समाधीवर ते 11 वर्षाचे होते. आता आपण घरात जाऊन गणपती दर्शन घेऊ, उज्जैनकडून बाबांची आठवण ऐकू, त्यांचे दर्शन घेऊन दक्षिण देऊन तेथे बाहेर. याशिवाय निवृत्ती पाटील, बाप्पाजी लक्ष्मण रत्नपाल, नानासाहेब यांचे दर्शन शांतिनिवास हॉलमध्ये वार्षिक शिर्यात जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात होत असून तेथे त्यांची मुलाखत घेत होती. ती मुलाखत सुद्धा मी ऐकतो. जेव्हा मी शिर्याला जात होतो त्यांना जरूर भेटायला जात होतो. पाहता ते सर्व अशी झाले आहे. श्री साई विचारधारा चा प्रचार आपण आपले साई भक्त परिवार, मित्र परिवार व आपल्या परिवाराच्या सदस्यांना जरूर पाठवून साई भक्तीचा प्रचार जरूर करा. साई उद्देशाचा प्रचार जरूर करा. बाबांचा उपदेश व शिकवण आपल्या जीवनात आचरणात आणून आपले जीवन सफल व सार्थक करू. साई विचारधारा दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या गुरुवारी प्रकाश होते. ते साईबाबा काळ झाले थोडक्यात सांगतो. ते 25 माझ्याकडे काढणार आहेत, पण मी तुम्हाला फक्त आता 4च काम करतो. बाबा अतिशय सामान्य राहत होते, फाटके तुकडे करत होते, पण ते संता प्रमुख आलिशान भव्य कपडे दिवसात 3 वेळा बदलते, सेंट म्हणत होते. या सत्संगला जाता तर भक्त मंडळाचे बाबा आले का महत्व होते. एखादा तुम्ही ठिकाणाला सेंट मारला आणि तो तुमचा आपण पण आकाश श्वास होतो, तसे ते होते. दुसरा कारण आहे बाबा आता विस्तार ते स्वतः आहे, होता त्याच्या स्वतःचा बाबा कोणाला विस्तार करून देतो. त्यांचा आलिशान एसी रूम, आलिशान पलंग, आलिशान गादी असे राहतो. तिसरं, बाबा मशिदीमध्ये नेहमी सत्य बोलत होते. ते नेहमी खोटं, मी जवळून बघितला, नेहमी खोटं बोलत होते, चिकाळा खोटं. चौथं कारण, बाबा मंदिरात जे पैसे येत होते दरबारामध्ये ते लाकडं आणत होते धुळीसाठी आणि जेवण आणत होते. शिल्लक राहिलेले कपडे पैसे ते सगळे भक्तांना वाटत होते. झोपताना निर्धन होतं, फक्त त्यातले तंबूमध्ये वापरत होते. बापरे, कधी त्या पैशाचा स्वतः उपयोग करा. हे काय करायचे, ते पैसे भक्त म्हणजे त्यांना दक्षिणा म्हणून देतात, बँकेत टाकत लाखोंवर होते. 8-10 त्यांनी ब्लॉक खर्च केले, इलेक्ट्रॉनिक दुकानात पैसे होते म्हणून बाबा त्यांच्या लांब. हे मोठी कहाणी पण ते आपण सांगत नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा काय वाटला हे जरूर कमेंट करा. साई विचारधारा या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद. ओम श्री साईनाथ.